बीड अहिल्यानगर रेल्वे श्रेयाचा नाही स्वप्नांचा विषय आहे असं पंकजा मुंडे म्हणालेल्या आहेत। तर रेल्वे फायद्याची नसतानाही मुंडे साहेबांच्या शब्दासाठी मोदीजींनी मंजुरी दिली आहे। एखाद्याच्या स्वप्नाचं श्रेय आपण कसं घेणार असा सवाल पंकजा मुंडेंनी उपस्थित केला। एखादी व्यक्ती मनापासून करतो ते लोकांना कळतं असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या। एखादा वरवर देखावा करतो तेही लोकांना कळतं असंही विधान त्यांनी केलं। रेल्वे फायद्याची नसताना देखील त्याच्यामध्ये म्हणजे वायबल नसताना देखील मुंडे साहेबांचा शब्द त्यांनी ती आणली। पण हा विषय श्रेयाचा नाही, हा स्वप्नांचा विषय। स्वप्नाचे कुठे श्रेय असतात का? एखादा व्यक्ती एखादा स्वप्न बघतो आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगत असतो, तर त्या स्वप्नाचं श्रेय कसं आपण घेणार? ते स्वप्न अनेकांनी पाहिलं, पण काही लोकांनी पाहिल्यावरच ते पूर्ण होतं हे भाग्य खूप कमी लोकांना लाभतं। आपण म्हणतो ना, ज्याच्या श्रेय त्याला मिळतं आणि त्याचा आनंद वेगळा असतो। कारण एखादा व्यक्ती काही करत असेल तर तो मनापासून करतो, आत्म्यापासून करतो, तर ते लोकांना कळतं। एखादा वर देखल्या करतो कुठली गोष्ट, तर तेही लोकांना कळतं।